काय शेवटी तुम्हीच राहिले ना निसर्गाचा हातातला खेळ आहे त्यो. अरे त्या अंगणवाडीच्या बाई गेल्या का रे? आत्ताच गेले. कोण आलं होत? तिचा नवराच होता. ती टकली ते पण आहे. राजा अरे वाय चिकडी आहे की बोला की. कपाशीचं पीक जोरात काढलंय म्हण. अरे पण लग्नाचं काय नाही, लग्नाचं लाडू कवा खाऊ घालणार आहेस? बघू की आता, नशिबात असेल तर होईलच की. हा अरे नशिबाचं काय तवा, वय निघून चाललंय काहीतरी कामाधंद्याचं बघ. अरे त्या सदाच्या रेड्यानं गावातल्या 4 म्हशी गाभण केल्या त्या, तुम्हाला कोणी पोरगी दे नाही. नाही नाही, त्याचं वय निघून चाललंय बरोबर आहे बरं का, पण तुमचं दात पडायची वेळ आली तरी पण दुसऱ्याच्या घरातली पिकं मोजायची काही सोडू नका, आहे का नाही? तुला मिरची लागली का? अरे मी असं ऐकलंय शेतकरी आहे म्हणून कोणी पोरगी दे नाही तुला, खरं आहे का? नाही नाही नाही, खरं आहे, पण अर्धच. कसं आहे माहिती आहे का, ज्या बापाला वाटतं का नाही आपली पोरगी मऊ मऊ गादीवर झोपावी, त्या बापाने हे विसरायचं नसतं की त्या गादीत येणारा कापूस हे राजासारख्या शेतकऱ्यांनी पिकवलेला असतो. कसं आहे का, आजकाल पोरींच्या अपेक्षा लई वाढले. त्यांना ते मॉलमध्ये फिरवणार नवरा पाहिजे, हे असं शेतीत राबणार नकोय. नाहीतर काय, लगा त्या शहरातल्याने 10-20 हजार रुपये कमावलं की तुम्ही त्याला लगेच नवर देऊ म्हणता, आणि लगा शेतात सोनं पिकवणाऱ्या माणसाला रिजेक्ट करतावे. अरे मी काय म्हणतो, तुम्ही काहीच म्हणू नका, शेतातला राजा येतो आणि तुम्ही त्याच्या लग्नाची फिकीर करू नका. काय, तुम्ही फक्त तुमची पेन्शन सांभाळा. उद्या 50वा नंबर आहे, अख्ख्या गावाला लाडू चारतो का नाही बघा. ए चल, कसं एवढं मोठं बोलायचं. हे असलेलं त्यापेक्षा किटली गरज. अरे पाठे